भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं एक नवा इतिहास रचलाय। तिनं FIDA विमेन्स वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत चीनची माजी विश्वविजेता ग्रँडमास्टर टॅन झोंगई हिला हरवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय। तिनं हा सामना 1.5 विरुद्ध 0.5 च्या फरकानं आपल्या नावावर केलाय। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। या मोठ्या विजयासह तिनं तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म देखील गाठला आहे, जो कोणत्याही बुद्धिबळपटूच्या कारकिर्दीतील एक खूप महत्त्वाचा टप्पा समजला जातो। बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात काळ्या सोंगट्यांसह खेळताना पहिला गेम हा ड्रॉ राहिला। त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये दिव्यानं पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना अतिशय हुशारीनं आणि संयमानं खेळ सांभाळला। मध्यंतरात तिनं प्रतिस्पर्धी खेळाडूवर सातत्यानं दबाव बनवून ठेवला। तिनं झोंगईला चुका करायला भाग पाडलं। खेळ जसा जसा पुढे गेला तसं तिनं आपल्या विजयाचं गणित पक्क केलं आणि अखेर अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं। अंतिम फेरीत प्रवेश करताच दिव्याला अश्रू अनावर झाले होते। या विजयासह तिनं 2026 मध्ये होणाऱ्या महिला कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे। तर दुसरीकडे भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना चीनच्या लेई टिंगझी सोबत ड्रॉ राहिला। त्यामुळे तिला आता टाय ब्रेकर खेळावा लागणार आहे। या सामन्यात कोनेरू हम्पी पांढऱ्या सोंगट्यांसह खेळत होती, मात्र तिला लेईचा बचाव भेदून काढता आलेला नाही। त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू गुरुवारी होणाऱ्या रॅपिड आणि ब्लिट्झ टायब्रेकर सामन्यात भिडणार आहेत। या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू अंतिम फेरीत दिव्या देशमुखचा सामना करणार आहेत। या स्पर्धेतील उपांत्य फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी प्रवेश केला। एकानं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय, तर दुसरीकडे कोनेरू हम्पीला देखील अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे। त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडू या स्पर्धेतील जेतेपदासाठी आमने-सामने येऊ शकतात। दोन भारतीय महिला खेळाडू अंतिम फेरीत एकमेकींविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल।